Hello everyone, what is there? What is there? काय छोनी काय आलं तुझं? पार्सल काय आलं छोनीचं? स्नोईचा जुजू आलाय. स्नोईचा एकदम फॅन्सी जुजू आलाय. वाव. स्नोई ऍक्च्युली आता होऊन गेली मोठी. 1 2 3 आणि 4. तर ती आता छोट्या जुजू मध्ये मावत नाही, म्हणून मम्माने ऑर्डर केलंय मोठा जुजू. ऍक्च्युली 2 in 1 जुजू आहे. पाठीला लावू शकतो, नाही ते मग नुसतं नॉर्मल जुजू असा 2 in 1. नॉट स्पॉन्सर्ड बाय द वे. हो दीपकला दे. दीपक लाव जुजू लाव. छोनीचा जुजू इज रेडी. बछड़ मामा बिठा दो बच्चे को. तोड़ दे सारे झूले तू. हा लगेच कशी रेडी होऊन गेली ती. वाव स्नोईचा न्यू जुजू. वाव काय बेटा पिंगू देऊ. ओ पिंगू इकडे पिंगू पडलाय. आमच्या स्नोईचे बुक्स वाले पिंगू. हे तुम्ही मागवले का नाही बुक्स? नसतील मागवले तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक चेक करा. हे घे तुझ्या पिंगू. बचाव. थँक्यू. बघा असे बुक्स वाचून वाचून थँक्यू सॉरी असं गोड बोलून बोलून आहे ना पूर्ण माणसाचा हा असं मन जिंकून घेते ती. असं वाटतं काय किती गोड आहे. गोडच आहे म्हणा. आता आमचा एक त्रास कमी होऊन गेलाय की आता गार्डन मध्ये तिला झोक्यासाठी घेऊन जायचो, तर आम्ही झोकाच गार्डनचा घरात घेऊन आलोय. सो देर इज समथिंग बिग कमिंग अप सून. ते तुम्हाला समजेल, त्याच्यासाठी तुम्हाला पुढचे ब्लॉग्स बघत राहावे लागतील. खूप मोठा असं अपडेट आहे, ते तुम्हाला समजेल लवकरच. पण आता नाही. हा आणि प्रेग्नेंट नाही आहे बाबा. लोकांना हेच वाटतं यांचं काय प्रेग्नेंट नाहीये, काहीच नाही. चलो तिला वाचू द्या आणि तुम्ही पण वाचाल तर वाचाल. बटरफ्लाय बटरफ्लाय फ्लाय बटरफ्लाय बटरफ्लाय बाय बाय. पापा is the bed. Mama is the हॅलो एव्हरीवन. ओके तर बिफोर गोइंग हेड इन दिस व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायची आहे लव लॅबची सनी रायडर. ही आहे स्नोईची वन ऑफ दी मोस्ट फेवरेट गाडी. तुम्ही जर बघितलं असेल ब्लॉग मध्ये रेग्युलर बघत असाल तर ही तिची आवडती गाडी आहे. आणि अशी गाडी आम्ही गोलूला पण दिलेली आहे. गोलूकडे ब्लू आहे, ही पिंक आहे, 3 कलर मध्ये, येलो कलर मध्ये पण आहे. आपल्याला घरीच असेंबल करावे लागतं आणि एकदम सिंपल याला असेंबल करणं. ठीक आहे. मॅन्युअल दिलेलं असतं, त्याच्या हिशोबाने सगळं जॉईन करायचं आणि लगेच जॉईन होऊन जाते. ठीक आहे. तर मी तुम्हाला ना याचा एक मेन म्हणजे एक तर कलर तर खूप अट्रॅक्टिव्ह आहेच, दिसायला तर खूप भारी आहेच. दुसरं म्हणजे याला शार्प एज कुठंच नाहीये, म्हणजे सगळं एकदम त्यांनी ना प्रॉपर कव्हर केलेलं. इव्हन व्हील्स सुद्धा गुटगुटीत आहेत एकदम. व्हील्स खाली पाय आले काय झालं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. बिल्ड क्वालिटी खूप मस्त आहे, एक नंबर बिल्ड क्वालिटी आहे. इथं स्टोरेज साठी असं छोटंसं पण आहे, ज्याच्यात छोटे पोरं काही ठेवू शकतात. मागे बॅक सपोर्टला पण आहे, जे निघून जातात जर तुम्हाला काढायचं असेल तर. ठीक आहे. बॅक सपोर्ट साठी आहे. स्टेअरिंग व्हील आहे, मस्तपैकी जाते. आणि मेन म्हणजे याच्यात गाणी पण येते. येस पापा. 2-4 वेगवेगळे गाणे लागतात. म्युझिक वगैरे पण एन्जॉय करू शकतात. स्नोई खूप ऍक्टिव्हिटी करते. घरात तिला धावायला पडायला लागतं. याच्यावरती बसून आहे ना ती मस्त मग इकडे तिकडे फिरत राहते आणि तिचा खूप टाइमपास होऊन जातो. खूप खेळते ती याच्यावरती. सो दिस इज लाईक अ व्हेरी गुड प्रोडक्ट मी म्हणेल. आय थिंक तुमच्या मुलांना पण ही खूप आवडेल. सो तुम्हाला पण जर परचेस करायचं असेल तर या प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये आहे. सो डेफिनेटली जा आणि परचेस करा. याच्यासोबत ऍक्च्युली स्टिकर्स पण येतात, जे आपण इथं सगळे लावू शकतो. पण स्नोईने काय केलं, हे असेंबल केलं. स्टिकर आधीच तिने फाडून मोकळे करून दिले. सो चेक द डिस्क्रिप्शन अँड पिन कमेंट. आणि मी आता जातो पियूकडे तुमच्यासाठी काहीतरी एक्साइटिंग न्यूज आहे, ती पण ऐकून जा. मॅडम
तयार होत आहेत फॉर द लास्ट टाइम. येस. तू सांगणार आहेस की मी सांगू? देवी और सज्जनो, तू ना या जागेवर आम्ही भरपूरशा ब्रेकिंग न्यूज दिलेल्या आहेत. जसे की जे आम्हाला फर्स्ट टाइम कळलेलं की वी आर गोइंग टू बी पॅरेंट्स, दॅट वॉज हिअर. तर हे घर खूप असं म्हणजे ना लकी आहे. या घरात भरपूरशा मेमरीज आहेत. पण घराविषयी नाही आज मुद्दा. आज मुद्दा काही दुसरा आहे. एकदम ब्रेकिंग 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 न्यूज आहे. खूप मोठी ब्रेकिंग न्यूज आहे जे पियूष तुम्हाला सांग. वाह. देवी और सज्जनों, भाइयों और उनकी बहनों, एंड हियर इज द ब्रेकिंग न्यूज एट द आवर इन द मॉर्निंग शो. ओवर टू यू प्रियंका राउत. या झालं हाईप, थोडा हाईप असं वरती. एवढं एक्साइटिंग नाहीये. बस मी जॉब सोडते आणि आज माझा लास्ट वर्किंग डे आहे. म्हणून मी असं छानपैकी तयार झाली आहे सो दॅट मी ऑफिसला जाईल आणि माझी सगळ्यात एक्झॅक्ट फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करेल. लॅपटॉप, आय कार्ड, हे ते सगळं हँडओव्हर वगैरे करून येईल आणि सगळ्यांना गुड बाय म्हणून येईल. आता मी कॅमेराच्या पलीकडच्या लोकांची रिॲक्शन इमॅजिन करतोय. ओ माय गॉड, असं कसं काय? पण तिने का केलं असेल? प्रियंका तू असं का केलं? का चाललंय असं सगळं? का होतंय? लाईफ मध्ये चेंज असावं म्हणून जॉब सोडतीये आणि आजच संध्याकाळी मी वाशिमला पण चालली आहे. कारण की ते आता थोडं ब्रेक घेऊन आधी माहेरी जाईल, माहेर पण एन्जॉय करेल, त्याच्यानंतर बघू काय काय नाही. हा मी नाही जाते. मी तिला तिचा मी टाइम देतोय. नाही मी तुला तुझा मी टाइम देतोय. ठेवू शकतो त्याला मी टाइम म्हणतात. नाही नाही, स्नोईच्या आजी आजोबांनी तिला खास बोलवलंय. सो गाईज दिस इज द ब्रेकिंग न्यूज. आणि ती किती हसत खेळत म्हणते एकदम सहज. आणि कारण तसंच असायला पण पाहिजे ऍक्च्युली. इट शुड बी लाईक दॅट ओनली. सो मी तिला ते ऍक्च्युली कालपर्यंत ती असं एकदम हे होत होती की मी डिसिजन बरोबर घेतलाय की नाही, माझं काही चुकत ते नाहीये, काय होईल कसं होईल. म्हटलं चिल, आपल्याला आता तुला ऍट दिस मोमेंट यू आर फिलिंग गुड अबाउट दिस डिसिजन, देन गो फॉर इट. आणि करंटच्या कंपनीमध्ये तिथे मी 5 वर्ष 5 महिने होती. 5.5 वर्ष ऑलमोस्ट. 5.5 या जून मध्ये 5.5 झाले असते मला. सो इट्स अ बिग, मतलब खूप मोठा ड्युरेशन आहे. बेसिकली अजून 15 दिवसांनी 5.5 वर्ष झालं असते पूर्ण झालं असते. बट येस, कहीं से तो निकलना पडेगा थोड़ा. ते हा तो रणबीर कपूर म्हणतो ना, कहीं पे पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी है. आणि आपल्याला जिथं पोहोचायचं आहे त्याच्यासाठी निकलना तो पडेगा. येस. पुढे काय करणार आहे, काय आहे आता हा मोठा सगळ्यात प्रश्न. व्हॉट नेक्स्ट? वाय दिस स्टेप अँड व्हॉट नेक्स्ट? अभी तो फिलहाल मैं रिलॅक्स करूंगी. रिलॅक्स मोड मध्ये जाणार आहे ती. बाकीचं नंतर बघू. आय थिंक आत्ताच्या क्षणाला हा डिसिजन खूप इम्पॉर्टंट होता आणि जो तिने घेतलेला आहे. आणि आय रिअली अप्रिशिएट. आणि फुल सपोर्ट आहे प्रकाश महाजनचा. तुमचा पण असेल तर तिला सांगून जा, वेदर शी इज डुईंग गुड बॅड जे काही तुम्हाला वाटत असेल. बट आय फील गुड, गो फॉर इट. काही झालं मी आहेच तुझ्या पाठीशी नेहमी. सो यो, बस हीच ब्रेकिंग न्यूज होती. सो बेस्ट विशेस, ऑल द बेस्ट, एन्जॉय युअर लास्ट वर्किंग डे. माझी वन ऑफ माय फेवरेट कलीग, शी इज नॉट देअर टुडे. ती गेली वेकेशन वर, तो ठीक आहे बाहेर मिळेंगे. बट कोई नाही ना आता. ऑफिस कसं वाटतं? जाऊ दे, कशी वाटते फिलिंग? अरे 5.5 वर्ष. हा, बट दॅट इज ट्रू. पण आता झालं काय ना, मी नोटीस पिरियड वर ऑब्व्हियसली यू नो हाऊ पीपल बिहेव, आपण काय करत नाही का. तर मी फक्त बेसिकली हँडओव्हर वगैरे दिलं आणि माझा हँडओव्हर वगैरे भरपूर दिवस झाले कम्प्लीट झालेला आहे ना. तर म्हणजे मला आय वॉज लाईक घरीच होते मी, काम पण नव्हतं काही ऑफिसचं. तर मग आता मला ऍट दिस पॉइंट मला काहीच नाही वाटत आहे की मी हे. दिस इज आय थिंक युअर सेकंड जॉब स्पेसिफिकली. बट आयटी वाला फर्स्ट जॉब? आयटी वाला हा माझा फर्स्ट. हा, कारण की आधी ऍज अ ट्रेनर पण तिने काम केलेलं आहे. बट दिस वॉज लाईक फर्स्ट ऑफिशियल आयटी वाला जॉब होता. तर काय म्हणणं आहे तुला? हा जॉब लाईफ मध्ये खूप इम्पॉर्टंट होता. खूप कष्ट केल्यानंतर भेटलाय तुला जो ब्रेक पाहिजे होता, जी अपॉर्च्युनिटी पाहिजे होती, ती मला माझ्या या ऑर्गनायझेशनने दिली. तर त्यासाठी तर मी कधीही, ज्यांनी पण मला सिलेक्ट केलं, ज्यांच्यासोबत पण मी काम केलं, त्या लोकांना तर मी कधीच नाही विसरू शकणार. आय एम फॉर एव्हर ग्रेटफुल टू दोज पीपल, टू माय करंट ऑर्गनायझेशन. तर माझ्या म्हणजे आत्ताची जी ऑर्गनायझेशन सोडते आहे त्याचं लाईफमध्ये नेहमी करता खूप मोठा इम्पॉर्टन्स राहणार आहे. कारण की मी भरपूरशा गोष्टी शिकली आहे, भरपूरशे चेंजेस बघितले आहेत आणि भरपूरशा लोकांबरोबर मला काम करायची अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. माझी ग्रोथ इथे ट्रेमेंडस झाली आहे.
जे मला लोकांना 10-10 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यावर पण जे नॉलेज नाही आहे किंवा जे चान्स मिळत नाही करायला, ते मला इथे करायला मिळालेला. सो आय एम फॉर एव्हर ग्रेटफुल फॉर दॅट. आणि जे लोक मे बी आय नो की देर आर सो मेनी पीपल हू आर स्ट्रगलिंग नाउ डेज, फ्रेशर्स असतील, एक्सपिरियन्स वाले असतील, जॉब होऊन फ्रस्ट्रेटेड किंवा जॉबसाठी फ्रस्ट्रेटेड की पाहिजे. काही लोक 2 टाईपचे लोक आहेत, एक जे जॉबने फ्रस्ट्रेटेड आहेत आणि एक जे बिचारे ज्यांना जॉबसाठी ते फ्रस्ट्रेटेड आहेत की आम्हाला काही करून जॉब पाहिजेत. सो मे बी दिस माइट इन्स्पायर देम की बघा वेळ लागतो पण लेट पण थेट चांगलं होतं सगळं. व्हॉट यू टेल देम, काय म्हणशील त्यांना? इफ यू आर सर्चिंग फॉर अ जॉब तर मग तुम्ही तुमचे स्किल्स अजून इम्प्रूव्ह करा. जर तुम्हाला नसेल मिळत तर तुमच्यामध्ये कुठेतरी कमी आहे, बाहेर अपॉर्च्युनिटीजची कमी नाही आहे. तर स्वतःला पहिलं तुम्ही ग्रूम करा, डेव्हलप करा. आणि जे जॉबपासून फ्रस्ट्रेटेड झाले किंवा कोणाची लर्निंग, जसं मला वाटत होतं की माझी लर्निंग आता स्टॉप व्हायला लागली आहे, मला नवीन असं काही शिकायला भेटत नाहीये, म्हणून मी हा डिसिजन घेतला. नाहीतर कोणाची इच्छा होती यार सोडायची, कंपनी तर माझी भारीच होती आत्ताची. तर तसं काय फ्रस्ट्रेशन वगैरे असेल तर देन गो फॉर अ चेंज. खूप रिगरसली बाहेर सर्च करा, मार्केटमध्ये जॉब मिळून जाईल. भरपूर ओपनिंग्स असतात. मला जे पण विचारतात ना, मी त्यांना नेहमी एक सांगतो, म्हणजे जे सेकंड कॅटेगरी फ्रस्ट्रेटेड फ्रॉम जॉब, त्यांना नेहमी सांगतो, इफ यू कांट चेंज द कंपनी, चेंज द कंपनी. करेक्ट आहे. चलो ऑल द बेस्ट. आपण जास्त वेळ नाही घेणार मॅडमांचा. सो एन्जॉय युअर लास्ट डे, एन्जॉय युअर न्यू लाईफ, न्यू बिगिनिंग. And I'm really happy for you. I'm really happy कारण की तू हॅपी आहेस. I am currently excited about going to Washim. हा, तिला माहेरीच जायचंय. पण याच्या पुढे आता जे काही होईल, आय मीन टू से की पुढे काय होणार आहे आता ते तुम्हाला नंतर समजेलच पुढच्या येणाऱ्या व्लॉग्स मध्ये. सो स्टे ट्यून गाईज, स्टे ट्यून. याच्या पुढचे व्लॉग्स खूप एक्साइटिंग होणार आहे, ठीक आहे. कारण की प्रियंकाने अजून सांगितलं नाही की ती नेमकं काय करणार आहे, करणार पण आहे की नाही, की आता मग फुल टाइम हाऊसवाईफ. ओके, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर ते तुम्हाला पुढे समजेलच पुढच्या येणाऱ्या ब्लॉग्स मध्ये. सो स्टे ट्यून अँड सबस्क्राईब. आणि पियूसाठी 2 शब्द कमेंट मध्ये सांगून जा की तुम्हाला जर आजच्या सगळ्या कन्व्हर्सेशन मधनं काही शिकायला भेटलं असेल तर. चलो बाय. चल गणपती चूर निरागस हो. स्नोई स्नोई स्नोई. तिने त्याला नख मारून दिला. हाय फाय. फू करून दे बेटा अंकलला. फू करून दे बेटा. हाबू किशी देऊन दे अंकलला. थँक्यू. झालं. कसं वाटतंय मग? लॅपटॉप देतानाच तेवढंच एक क्षण जितकं मला वाईट वाटलं. अच्छा, तेवढंच एक क्षण वाईट वाटलं की मेरा अस्त्र शस्त्र जा रहा है. एनिवेज फेअरवेल होऊन गेलं मॅडमांचं. बुके बिके देऊन आता आली ती, सगळ्यांना भेटून फेअरवेल केक कट करून आली आहे. सो फायनली सगळ्या बंधनांमधनं मुक्त होऊन गेली आहे. 2-3 सजेशन पण दिलेत की फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन कर. तू कशाला जॉब कर. तुम्ही पण सजेशन द्या, तुम्ही पण सजेशन द्या. येस येस, मी तेच नेहमी सांगतो तुला की तू स्पीच दिल्यावर एक्झॅक्ट मागून म्हणतो लाईक शेअर सबस्क्राईब. ऑन दॅट नोट, लाईक शेअर सबस्क्राईब. पियू साठी एक सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही पण तिला सजेशन देऊन जा की तिने काय करायला पाहिजे नेक्स्ट. व्हॉट नेक्स्ट, प्लॅन ए, प्लॅन बी और प्लॅन सी, असे 3 प्लॅन तुम्ही लिहून जा. 3 प्लॅन आपण बेस्ट, त्याच्यात जो बेस्ट असेल तो चूज करू ना. सो सजेशन देऊन जा किंवा गेस करा की नेक्स्ट काय करणार असेल प्रियंका. एनिवेज चलो आता तर पॅकिंग करा कारण की 7ला बस आहे. चलो स्नोई, मम्माला खिची देऊन दे. मम्माचा आज लास्ट डे होता बेटा मम्माचा. हा, चॉकी देऊन दिली. तू वेलकम म्हणाचा. ओ वाव, मम्मा स्मार्ट, मम्माची स्मार्ट मुलगी. एनिवेज मम्मा चला आता बाकीची तयारी करूया आपण आणि मम्माला मग सोडायला जायचंय. मला थोडं वाईट वाटतंय ते तिने जॉब सोडली त्याचं नाही. मला वाईट वाटतंय की आता दोघी जाणार आहे मी 7 दिवस कसा राहील. हो बघा बघा का जॉब सोडल्यानंतर कसं एकदम किती खुश दिसते ती. सर्दी झाली सगळी जवाना. अरे चलो गाईस, त्यांची पॅकिंग करून यांना सोडायला जायचंय. थोडंफार काम आहे ते उरकू आणि मग आपण भेटूया थोड्या वेळानंतर. ओके, 6:45 वाजलेत, 7ला बस आहे. चलो निघूया. वाव,
स्नोईची पण बॅकपॅक आहे. वाव वाव छोनी. नो नो टॉय. स्नोई कुठे चालली तू? कुठे चालली? कुठे कुठे? ओ पटकन या यार, मी मिस करेल स्नोई तुला, मम्माला पण. पटकन या, पटकन या दोघं. आम्ही आता आरामात येऊ. ते असं मी आता येतच नाही. कधी येणार तू? मी आता येतच नाही, चाललो मी डायरेक्ट बस मध्ये. पोहोचून गेलो. चेहऱ्यावरचा ग्लो बघा, खुशी बघा. इथं काय विदर्भवाल्यांना माहिती आहे तिकडचं बसेस चांगलंच असतं. आणि एन्जॉय, मम्मा एन्जॉय. ती बघा तिथे आता झोपून गेलो. हा मम्मा, यू टेक गुड केअर अँड यू एन्जॉय युअरसेल्फ. येस येस येस. तू मस्त तिकडे जा, चांगलं रिलॅक्स चिल करो. चलो फाइनल गुड बाय. बाय बाय, टेक केअर, एन्जॉय. चलो मम्मा. बाय बाय छोनी, बाय बाय पियू, आय लव्ह यू. लवकर या. चलो बाय बाय.